आजच्या या दिवाळी महोत्सवाचा या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके लोकप्रिय आमदार श्री रवी भाऊ यांच्या हस्ते तसेच कालीमाता मंदिर संस्थानचे शक्तीपीठाधीश्वर श्री शक्तीजी महाराज यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। स्वागत आहे। दिवाळी महोत्सव 2023 अतिशय थाटात उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे। कार्यक्रमाला माननीय आमदार श्री रवी यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे। सर्वांना विनंती करतो की त्यांनी मंचकावर उपस्थित व्हावं। यांना विनंती करतो की त्यांनी कृपया मंचकावर यावं। प्रत्येक पावलाची आम्ही सुरुवात करतो आणि भाऊ या ग्राउंडच्या आतमध्ये आल्यानंतर आम्ही कोणत्या पक्षाचे राहत नाही, कोणत्या संघटनेचे राहत नाही, कोणत्या जातीचे राहत नाही, कोणत्या धर्माचे राहत नाही। या ग्राउंडच्या आतमध्ये आलेला प्रत्येक व्यक्ती हा फक्त दिवाळी महोत्सवाचा सभासद असतो। त्या गोष्टी आमच्यासाठी काल्पनिक आहे की ज्या बुधवारा आंबागेट या परिसरामध्ये घडणाऱ्या गोष्टी या भागात आमच्या सभासदांच्या जोरावर झाली आणि तिसऱ्या वर्षी हा ट्रस्टी लागला। ही महोत्सवाच्या कार्यकर्त्यांची जे तुम्हाला आयकार्ड घालून बसलेले आहेत या मला अतिशय आनंद होतो की मी हे एक ठरवलं होतं आधीपासून की आम्ही एक सक्षम आमच्या पायावर उभं राहून आम्हाला काय करता येईल त्याच्यासाठी प्रयत्न कसे करता येईल म्हणून आम्ही ते केले आणि या महोत्सवाच्या माध्यमातून त्याची संधी आम्हाला भेटली। वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक जोडता आले, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना या ठिकाणी बोलावता आलं म्हणून त्या लोकांच्या माध्यमातून या परिसरातला आम्ही आधीपासून ठेवली आणि सर्व लोक या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले। म्हणून एकदा महोत्सव समितीच्या सर्व सभासदांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि संघर्ष हा जो तुमच्या वाटेला आज आलेला आहे, जो संघर्ष करू शकतो संघर्ष त्याच्याच वाटेला येतो, लेच्या पेच्याच्या वाटेला संघर्ष येत नाही। म्हणून तुम्ही संघर्षातून निर्माण झालेले आहात आणि याचं तुम्हाला फळ भविष्यात नक्कीच मिळणार आहे। सर्व सभासदांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रमाला जास्त वेळ न घेता कार्यक्रमाची सुरुवात करूया। जो खऱ्या अर्थानं दिवाळी महोत्सव नाही आहे, हा गांधी आश्रम मधला सगळ्यात सुंदर कार्यक्रम आनंद महोत्सव दिवाळी महोत्सव जेवढी तारीफ करायची तेवढं कमी आहे। इतकं चांगलं परंपरा खऱ्या अर्थानं सागर लोखंडे आणि त्यांची पूर्ण टीम या सगळ्या महोत्सवामध्ये खूप मेहनत करते। या पोरांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय आपले सगळ्यांचे पूजनीय शक्ती महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, यांना सुद्धा मी नमन करतो, आशीर्वाद घेतो। या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ नेहमी सक्रिय राहणारे गणेशदाजी गायकवाड काका या उपस्थित आहे, त्यांचे स्वागत करतो। या ठिकाणी उपस्थित आमचे कलानीजी या ठिकाणी उपस्थित आहे, त्या ठिकाणी आमचे नगरसेवक आशिष सत्करे उपस्थित आहे, विनोद भुये आहे, त्याचप्रमाणे नानाभाऊ सावरकर आहे, भूषण पाटणे आहे, आपला अनेक लोक या ठिकाणी उपस्थित आहे। सगळे तुमचं नाव काय? मिथुन तातड आहे आणि सगळेच या ठिकाणी गेस्ट आहे, सगळ्यांचं मी स्वागत करतो। चांगला झाला पाहिजे, शिकला पाहिजे, सवरला पाहिजे, मोठ्या पदावर गेला पाहिजे। मी लक्ष्मी मातेला एवढीच प्रार्थना करतो, यांच्या डोळ्यामध्ये आमच्या महिलांच्या डोळ्यामध्ये जे जे स्वप्न आहे ते लक्ष्मी माता पूर्ण करो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सुख शांती आणि सगळ्यांच्या घरामध्ये ताकद निर्माण झाली पाहिजे हे सुद्धा मी प्रार्थना करतो। आणि या ठिकाणी आज गांधी आश्रममध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांना PR कार्ड देणार आहे। आज तुम्ही पाहिलं या एरियामध्ये जेवढा रोड वगैरे बनवलेला आहे, आज भातकुली रोडपर्यंत अंतर्गत रस्ते अनेक ठिकाणी कॉन्क्रिटीकरण केलेले आहे। या परिसरामध्ये आता तर मी पाहिलं त्या रोडचे जे झोपडपट्टी लागूनचे जे घर आहे, मी जेव्हा आमदार झालो तेव्हा मला म्हणत होते, भाऊ आमचं घर या नाल्यामध्ये डुबून जाईल, इथून आम्हाला चालायला शरम येते, इथून नाला इथून चालताना आम्हाला नाक बंद करून जावं लागते। आज त्याच रोडवर मोठमोठे मार्केट झाले, त्या रोड अन्ना भाऊ साठे के इधर के, बाबा साहब आम्बेडकर सर के इधर के और हमारे लोखंडे जो है लोखंडे परिवार मित्र और उनके पूरे ट्रस्टीगण, इनका भी मैं हार्दिक अभिनंदन करता हूँ। और आज मेरी लोखंडे से बात हुई थी।
सागर लोखंडे से इनकी मेरी मीटिंग हुई थी महीना भर पहले। हम जो गौ माता को बचाने जाते हैं, उस गौ माता को हम लोग कैसे बचाते हैं, मैंने सागर लोखंडे को और उनके मित्र मंडली को सब बोला हूँ। और यह मित्र मंडली परिवार हमारे गौ रक्षकों के साथ में है सभी टीम। और ये तो इनका तो मेरा रिश्ता जो है गांधी आश्रम पूरा आजू बाजू का जो क्षेत्र है, ये तो मेरे खुद के पड़ोसी लोग हैं और ये मेरे खुद के घर के लोग हैं। जब मैं इनको जहाँ जहाँ पे आवाज देता हूँ वहाँ पे पूरा की पूरा गांधी आश्रम उलट जाता है हमारे अच्छे काम के लिए। और माता के आशीर्वाद से हम लोग जो 100, 150, 200 भैया हमारे गौ रक्षक सब जगहों से पकड़ते हैं। और जहाँ जहाँ पे गौरक्षण आता है वहाँ पे हम लोग जमा करते हैं पुलिस डिपार्टमेंट के माध्यम से। और मैं एक ही ये बोलूंगा हमारे पूरे गांधी आश्रम को, जो भड़वा राम का नहीं है, वो राम का जो नहीं है वो भड़वा हमारा नहीं है। जो राम का भड़वा नहीं है वो हमारा नहीं है। और माता के आशीर्वाद से आज मैं गांधी आश्रम को, पूरे मित्र परिवार को, सागर लोखंडे को भी और उनके परिवार को, हमारे ट्रस्टीगण को भी मैं और फिर से हार्दिक अभिनंदन करता हूं। और हम उत्सवाला चांगली आणि भरपूर मदत करतात म्हणून त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवून दीवारों पे हमारी सोच बनेगी रे देख, देखो झूठे है फिर बीती में है झुपड़पट्टी रंग है ये भेदभाव वाली दीवार तेरी पटीली पहले से खुद से देख। हम उटक पटक देती तू तपची अपने घर का छोटे 18 पकड़ लगती जिगर हार्ड हिडर पट्टी पिटर गुंज गुंज यहाँ बुन बुन काले मेल के गली के गटर से उबर के चमक के आएला झुंड। तर सर्वांची इच्छा आहे की तो रॅप इथं ऐकायचं। कधी दिसत होतं सारं, पण दिसत नव्हतं कोणा रॅप मध्ये मायावाला बाप। हात वर आले माझ्या सर्वांचे। चलता की मार हवा अपनी बल्कि मार, जयंती का दिन अपना दान पूरा आपकी बात। अरे गली में शोर पूरा ताकत से जोर, जुबा पे नुस्खा जय भी मोर बज रहे हैं ढोल। एका भयान रात्रीला गोड सपन पडलं मन त्यातच गढलं, तळागळाच्या माणसा तुला वरती काढलं, तुझं वजन वाढलं, भीम 100 नंबरी सोनं महूच्या मातीचं, भीम 100 नंबरी सोनं महूच्या मातीचं, 100 नंबरी सोनं महूच्या सोनं महूच्या मातीचं, 100 नंबरी सोनं महूच्या मातीचं, भीम 100 नंबरी सोनं महूच्या मातीचं। करत असताना वेगवेगळ्या क्षेत्रातले लोक येत असतात, ते वक्तव्य करत असतात, बोलत असतात, परंतु आपली
मोठी विचारधारा जी आहे ती फुले शाहू आंबेडकरांची आहे आणि तीच आम्ही जतन करण्याचं काम करतो. तुम्ही या ठिकाणी आला त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि खूप खूप शुभेच्छा. तुमचं भवितव्य खूप उज्ज्वल हो अशी दिवाळी महोत्सव समितीच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि विपिन भाऊंना आणि त्यांच्या टीमला बरोबर सर्व लोक या ठिकाणी पोस्ट करून देतील अशी विनंती करतो. यानंतर नंदिताताई विखा